2025 टायटल साठी लढेल. केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीची रोहिदास अहिल्यानगरमध्ये ही स्पर्धा सध्या सुरू आहे आणि या स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उपस्थित आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत. अनेक मान्यवर या कुस्ती स्पर्धेसाठी 2 गुणांची वसुली. सरपंचाचा इशारा. कुस्ती खड्या स्थितीमध्ये मध्यावर चालू. पहिलवान योगेश दोडके खाली बसा, खाली बसा, 0-2 खाली बसा. हिंद केसरी पहिलवान योगेश भाऊ दोडके. आक्रमक झालाय महेंद्र, योगेश भाऊ परंतु इकडे इकडे. अद्याप गुणाची नोंद नाहीये. सरपंच सूचना देत आहेत. इथल्या उठवा. महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव. सोलापूर विरुद्ध परभणी. 2025च्या महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालण्यासाठीची माती विभागाची एक कडवी झुंज. ताबा मिळवण्याचा प्रयत्न. तितक्याच चपळतेने साकेत यादव निघून आलाय. अद्याप महेंद्रची गुणाची नोंद नाहीये. गुण फलक 0-2. प्रेक्षणीय लढत चालू आहे. ऐका, पृथ्वीराज मोहोळ ताबडतोब मॅटवरती या पैलवान आणि शिवराज राक्षे ब्ल्यू काशीमध्ये ताबडतोब मॅटवरती या. कुस्तीची दोन्ही पैलवान बाबा सुहास शिरसाट, महाराष्ट्र केसरी माती विभाग. धिप्पाड शरीरयष्टीचा महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. तर वाईल्ड कार्ड द्वारा परभणीकडून प्रतिनिधित्व करत असलेला साकेत यादव. एक तुल्यबळ लढत. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पदक मिळवून दिलेला साकेत. खाली बसा पत्रकार, खाली बसा फोटोवाले. तर बाहुबली नावानं जो कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती शौकीनांच्या तळ्यातला गाईत ताईत असलेला महेंद्र गायकवाड. खेमेची पकड. ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र, परंतु तितक्याच चपळतेनं साकेत यादव. आणि दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर सरपंचाचा इशारा. महेंद्रला 1 गुण. कुस्तीची तंत्रशुद्ध माहिती देताना आंतरराष्ट्रीय पैलवान, आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच लाल 1 दिनेशजी निळा 2. पहिल्या फेरीची अखेरची 30 सेकंद. गुण वेळ चालू आहे. स्कोरबोर्डची वायर हलवली. तिथले प्रेक्षक बाजूला व्हा. स्क्रीन चालू ठेवा. लॅपटॉपवर वेळ चालू आहे. स्क्रीन बंद झाली, स्क्रीन चालू करा. 16 सेकंद राहिलेत पहिल्या फेरीचे. स्क्रीन पासून बाजूला व्हा. 10 सेकंद मी अनाउन्स करतोय. त्या स्क्रीन पासून बाजूला व्हा. दक्षता घ्या. चालू. आणि पहिल्या फेरीची समाप्ती. स्कोरबोर्ड चालू करा. तुम्ही पोलीसच खाली बसा. आयोजकांना विनंती, सगळे त्या ठिकाणचे प्रेक्षक बाजूला करा. एक उभा राहा. हे बाकीचे खाली बसा, खाली बसा. पहिलवान खाली बसा. हे पोलीस तुम्ही खाली बसा. सगळे खाली बसा. खाली बसा ना तुम्ही. हे पहा, प्रेक्षकांना विनंती आहे, दोन्ही स्कोरबोर्डच्या जवळ येऊ नका. राजाभाऊ पैलवान आतमध्ये येऊ द्या. पृथ्वीराज, सचिन मोहोळ 30 सेकंदाची विश्रांती. पैलवान आतमध्ये येऊ द्या. पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे. चला पैलवान ब्ल्यू कास्ट्यूममध्ये पटकन मॅट क्रमांक 2 वरती या. चालू करायचंय का? हा, सचिन मोहोळ पृथ्वीराजला आतमध्ये घेऊन या. एकच. चला चालू होईल, चालू होईल. लॅपटॉपवर सुरू करा.
चला लॅपटॉपवर कुस्ती सुरू होतीये. टाइम अनाऊन्स करतोय दर 30 सेकंदांनी. थोडा तिरका करा लॅपटॉप. आक्रमक झालाय महेंद्र. आपली गुणांची पिछाडी भरून काढण्यासाठी हा दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर, परंतु ताबा मिळायला यशस्वी. महेंद्राची 2 गुणांची वसुली. कुस्तीचा गुणफलक लाल 3 निळा 2. पिछाडीवर पडलेला महेंद्र आक्रमक बनलाय, गुणांची नोंद केली आहे आणि आता आघाडीवर आहे महेंद्र गायकवाड सोलापूर. राजाभाऊ दरम्यान पृथ्वीराज दुसऱ्या फेरीचे 30 सेकंद समाप्त. या सचिन मोहोळ पृथ्वीराजला शिवराज राक्षे अतिशय तुल्यबळ लढत. आणि कोच आणि गादी नांदेड विभागाच्या व्यवस्थापक विजेत्याशी कोण आपला- लढणार याचा रणसंग्राम. गुंड सर टाइम सांगा टाइम. पटाला लागण्याचा प्रयत्न महेंद्रानं धुडकावून लावलाय. ताबा मिळवतोय आणि 2 गुणांची वसुली. चित करण्याचा महेंद्राचा प्रयत्न आणि सरपंचाची संपलेल्या कुस्तीमध्ये शिट्टी. महेंद्र गायकवाड सोलापूर शिवराज राक्षे संपलेल्या पृथ्वीराज मोहोळ माती विभागामध्ये सचिन मोहोळ आदरणीय केंद्रीय मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री विजेता ठरला महेंद्र गायकवाड सोलापूर. बोल बजरंग बली की बोल बजरंग बली की. चला पाहतो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची ही अंतिम लढत माती विभागाची, ज्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं बाजी मारलेली आहे आणि त्यानं विजय मिळवलेला आहे. आपण ही त्याची थेट दृश्य पाहत होतो सध्या स्क्रीनवर. आता माती विभागाची ही स्पर्धा पार पडलेली आहे. मॅट विभागाची स्पर्धा पार पडायची बाकी आहे आणि या दोन्ही विभागांमधनं जे विजेते असतील त्यांची ही अंतिम लढत देखील आता होईल आणि आपण पाहतो त्याचीच ही दृश्य सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत. महाराष्ट्र केसरीची ही स्पर्धा ही अंतिम लढत पार पडतीये सध्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे देखील उपस्थित आहेत यावेळेला. आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहतो आहोत माजी खासदार सुजय विखे पाटील सुद्धा आहेत. सोलापूरचा महेंद्र गायकवाड हा माती विभागात महाराष्ट्र केसरी झालेला, म्हणजे विजय त्याला मिळालेला आहे माती विभागामध्ये. सुहास गोडगे गोंदिया पैलवान आपल्याला अर्ध्या तासापासून आपल्या नावाचा पुकार होतोय. परशुराम आपण अजून मैदानात आलेले नाहीयेत. पृथ्वीराज मोहोळ मैदानामध्ये आलेला आहे. शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ मैदानामध्ये आलेला आहे. शिवराज राक्षे आपण ताबडतोब मैदानात चला. आले आले शिवराज राक्षे मैदान में आ गया. येस पृथ्वीराज आज चल पृथ्वीराज. हा हे मर्दानी जंग आला मैदानी रंग. महाराष्ट्र केसरीचा जबरदस्त लढतींचा थरार. आयोजक लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं 67वी महाराष्ट्र केसरी ऐतिहासिक पावन नगरी अहिल्यानगरीमध्ये हा थरार. माती आकडा क्रमांक 2 वरती केंद्रीय मंत्री आदरणीय साठी लढत होणार आहे. विशाल बनकर नामदार सोलापूर मुरलीधर अण्णा मोहोळ राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.